नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर 2023 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. बारामतीची गोविंद बाग गर्दीने फुलली. खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून स्वीकारल्या दिवाळीच्या शुभेच्छा. भारतीय संस्कृतीमध्ये दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरात मान्यवर कुटुंबीय आपापल्या पद्धतीने दिवाळी पाडवा सण साजरा करतात. मात्र संपूर्ण देशात नेहमीच चर्चेत असतो तो खासदार शरद पवार यांचा दिवाळी पाडवा सण. बारामतीच्या गोविंदबाग येथे पवार कुटुंबियांकडून साजरा केला जाणारा दिवाळी पाडवा सण हा संपूर्ण महाराष्ट्रातील नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गर्दीने वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. माजी मंत्री व कराड उत्तर मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, युवा नेते शिवम माने, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष अविनाश माने यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांसमवेत खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार या पवार कुटुंबियांच्या वटवृक्षातील अनेक सदस्य हे व्यापार, उद्योग, व्यवसाय आणि सामाजिक राजकीय कारणास्तव देश-विदेशात वास्तव्यास आहेत. या सर्वांची एकत्रित भेट व्हावी, काही दिवस एकत्रित घालवण्यासाठी अनेक वर्षांपासून पवार कुटुंबीय दरवर्षी दिवाळीनिमित्त बारामती येथे एकत्रित येत पाडव्यासह दिवाळी सण मोठ्या आनंद उत्सवात साजरा करतात. दिवाळी पाडव्यानिमित्त पवार कुटुंबीय नागरिकांना भेटत असताच खासदार शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण राज्यभरातून सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रातील दिग्गजांसह अनेक जण गोविंद बागेत दाखल होतात. अनेक वर्षांची ही परंपरा आजही सुरू असून पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी अनेक जण दाखल झाले आहेत. राज्यभरात आणि देशभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या तरी बारामतीतील गोविंदबाग दिवाळी पाडव्याला ज्याप्रमाणे गर्दीने फुलून जाते त्याचप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. तडवळेसह कोरेगाव ग्रामस्थांनी घडविलेल्या परिवर्तनाची इतिहासात नोंद होईल. आमदार महेश शिंदे. चांदवडी ते तडवळे समत कोरेगाव बागवस्ती रस्त्याचे भूमिपूजन. सामान्यातील सामान्य कार्यकर्ते आणि ग्रामस्थ एकत्रित आले तर काय घडवू शकतात हे तडवळे समत कोरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्टपणाने दिसून आले आहे. त्यांनी घडवलेल्या परिवर्तनाची इतिहासात नोंद होईल. या गावाला विकास कामांसाठी कधीही निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकास कामांच्या माध्यमातून तडवळेचे रूपडे पालटवू अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चांदवडी पुनर्वसित गाव ते तडवळे समत कोरेगाव बागवस्ती दरम्यान नव्याने रस्ता तयार करण्यात येत असून त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोकनियुक्त सरपंच मोहन माने, शिवराज शिर्के, बाळासाहेब साळुंखे, भरत साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य निलेश दशरथ झांजुर्णे, विष्णू झांजुर्णे, धनाजी झांजुर्णे, चंद्रकांत झांजुर्णे, सुरेश झांजुर्णे, किसन झांजुर्णे, बोबडेवाडीचे माजी सरपंच अनिल पवार, विकास बोबडे, किसन शिर्के यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बागवस्तीचा निश्चितपणे कायापालट केला जाणार आहे. वांगणा नदीवर पुलाची उभारणी करून दळणवळणाचा विषय संपुष्टात आणण्यात आला आहे. चांदवडी ते बागवस्ती रस्ता पूर्ण होत आहे. नजीकच्या काळात तो जळगावपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. तडवळे बोबडेवाडी ग्रामस्थांकडून आमदार महेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सर्कलवाडीच्या वनक्षेत्रात वणवा लावणाऱ्यास 10,000 औषधी वनस्पतींची लागवड करण्याची शिक्षा. कोरेगाव न्यायालयाचे आदेश. 50,000 रुपये शासनास जमा करण्यास 2,000चा दंड ठोठावला. कोरेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या सर्कलवाडी वनक्षेत्रामध्ये 2019 साली लागलेल्या वणव्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा जळून खाक झाली होती. या प्रकरणी वन विभागाने दाखल केलेल्या खटल्यात विंड वर्ल्ड इंडिया लिमिटेड, पूर्वाश्रमीची इनरकॉम इंडिया विंड पॉवरचे कर्मचारी शंकर शामराव डफळे यांना दोषी ठरवून कोरेगाव न्यायालयाने त्यास 10,000 औषधी वनस्पतींची लागवड करण्याची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर 50,000 रुपये शासनास जमा करण्यास 2,000चा दंड ठोठावला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंकुश पाचरणे यांनी आदेश दिला.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की दिनांक 5 फेब्रुवारी 2019 रोजी इनरकॉम इंडिया विंड पॉवर कंपनीच्या वीज वाहिनीमधून आगीच्या ठिणग्या रोपवनामध्ये वाळलेल्या गवतावर पडल्या. त्यातून गवताला आग लागली आणि वणव्यामध्ये सुमारे 23 हेक्टर राखीव वनक्षेत्र जळाले होते. त्यामध्ये वृक्षसंपदा जळून खाक झाली होती. या प्रकरणी वॉटर स्टेशन येथील तत्कालीन वनपाल C.H. जगदाळे यांनी भारतीय वन अधिनियम 1927 अन्वये कंपनीचे कर्मचारी शंकर शामराव डफळे यांच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करून त्यांनी कोरेगाव न्यायालयात डफळे यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणी दरम्यान आणि तपासादरम्यान डफळे यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सरकार पक्षातर्फे S.I. सावंत यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंकुश पाचरणे यांनी 2,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाकडे 50,000 रुपये जमा करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर एका वर्षाच्या कालखंडात 10,000 औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा आदेश दिला. जिल्हा उपवनसंरक्षक श्रीमती आदती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावचे वनक्षेत्रपाल वैभव खारगे, वनपाल सोमनाथ निकम, वनरक्षक सुनील राऊत यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. सातारा पोलिसांनी जेरबंद केली IMD रायडर गँग. 70 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोरेगाव तालुक्यातील तळीये येथील चोरीचा गुन्हा आला उघडकीस. KTM सारख्या महागड्या आणि वेगवान दुचाकीवरून पुण्यातून येऊन सातारा जिल्ह्यात चोरी करणाऱ्या IMD रायडर गँगचा पर्दाफाश सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने केला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातून 4 तर गुजरात राज्यातून 2 अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 70 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. कोरेगाव तालुक्यातील तळीये येथे गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून त्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी तळीये गावात चोरट्यांनी बंद घर फोडून 1,34,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी वॉटर स्टेशन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातून KTM दुचाकीद्वारे सातारा जिल्ह्यात येऊन अवघ्या 2 तासात चोरी करून ही गँग परत जात होती. त्यांच्याबद्दल कोणताही पुरावा नसल्याने या गँगपर्यंत पोहोचणे अवघड बनले होते. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक अंचल दलाल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी 4 वेगवेगळी पथके स्थापन करून या गँगची शोध मोहीम हाती घेतली होती. सर्वप्रथम 2 जण हाती लागले. त्यांनी दिलेल्या माहिती आधारे आणखी 2 ताब्यात घेण्यात आले. चोरीचे सोने गुजरात राज्यात 2 सोनारांकडे गहाण ठेवण्यात आले होते. त्या दोन्ही सोनारांना अटक करण्यात आली आहे. या चोरट्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. त्यामध्ये कोरेगाव तालुक्यातील तळीये येथील चोरीचा समावेश आहे. पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. महत्त्वाची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस स्थानिक गुन्हे शाखा यांनी केलेली आहे. याच्यामध्ये आंतरराज्य टोळी ज्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्या कुठलाही गुन्हा करण्यासाठी त्या फास्ट बाईक्स किंवा सुपर बाईकचा वापर करून त्या घरफोड्या करायचे. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते कुठल्याही भागात येऊन सलग 10, 15, 20 किंवा 30 पर्यंत त्यांनी घरफोड्या एकाच वेळी त्यांनी केलेल्या आहे. आणि घरफोड्या करून मग लगेच ते पारागांदा व्हायचे आणि त्यांचं कुठलाही लिंक किंवा क्लू त्या ठिकाणी मिळायचं नाही. मागील 3 वर्षापासून या आरोपींचा असा जो त्रास आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता. त्यांनी जे मुद्देमाल चोरी केलेला होता हा लवकरात लवकर जे गरीब पीडित लोक आहे, फिर्यादी आहे, त्यांना लवकरात लवकर हे परत करण्याची प्रोसेस आता आम्ही सुरू केलेली आहे. तसेच इतर जे गुन्हे आहेत त्या इतर गुन्ह्यामध्ये त्यांचं पोलीस कस्टडी घेऊन आणखीन काय आरोपी आणि मुद्देमाल त्यांनी जर त्याची विल्हेवाट लावली असेल तर त्याच्या देखील माहिती काढण्याची आता आम्ही प्रोसेस सुरू केली आहे. आणि हा सर्व मुद्देमाल आम्ही लोकांपर्यंत परत करण्याची प्रोसेस चालू आहे. बरेच मुद्देमाल परतही गेलेला आहे.